अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या 11 न्याय मागण्यांच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्यांकडून मातृ बाल आरोग्य सेवा, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण व जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जातात। मात्र सेवा शर्ती, मानधन, स्थैर्य व इतर प्रशासकीय बाबींबाबत ठोस निर्णय होत नसल्याने नाराजी वाढल्याचे संघटनेने सांगितले। न्याय 11 मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला। शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे। शासनाने तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या 11 न्याय मागण्याच्या मान्यतेसाठी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केलेले आहे। मागील अनेक महिन्यापासून मागण्याबाबत जिल्हा स्तरावर चर्चा झाली, मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे। समुदाय आरोग्य अधिकारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत मातृबाल आरोग्य सेवा, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, आरोग्य जनजागृती आदी कार्यक्रमामध्ये ते सक्रिय सहभाग घेतात। मात्र त्यांच्या सेवेशी संबंधित समस्या आणि मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहे। या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक आरोग्य सेवा पूर्णतः सुरू ठेवण्यात येणार आहे। आंदोलन शांततामय लोकशाही मार्गाने केले जात असून शासनाने तातडीने चर्चा करून न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मात्र संघटनेने स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील। शासनाने संवाद साधून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करण्यात आली आहे। समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अमरावती, त्यामुळे आम्ही बेमुदत आंदोलन करतो आहे 17 तारखेपासून। बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।